नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की ॲडव्हर्स पोजेशन म्हणजे ज्याचा ताबा तो मालक या सूत्रान्वये तुमचा घरगडी, तुमचा वॉचमॅन, तुमचा शेतातला गडी हा त्या प्रॉपर्टीवर मालकी हक्क सांगू शकतो का, या संदर्भाने काय तरतूद आहे आणि कायदा आहे आणि जजमेंट आपण बघूया। तर बरेचदा आपण शहरात राहतो आणि आपली शेती, आपली प्रॉपर्टी, आपलं घर कुठेतरी गावात असते आणि या शेतातला गडी म्हणून जो माणूस राहतो तो 30-40 वर्षापासून राहतो। त्याचं आधार कार्ड, रेशन कार्ड, बरीच डॉक्युमेंट त्याच ॲड्रेसवर असतात, किंबहुना त्याची मुलंसुद्धा त्याच ॲड्रेसवर जन्मलेली असतात आणि 20-25 वर्षापासून त्यांचा सगळा पत्ता आणि कागदोपत्री ते तिथलेच असतात, सगळे पुरावे असतात। मग असा घरगडी, असा शेतगडी किंवा तुमचा वॉचमॅन जो तुमच्या प्रॉपर्टीत फार्म हाऊसवर राहतो तो हा ॲडव्हर्स पोजेशनच्या तत्वावर त्या प्रॉपर्टीवर मालकी हक्क सांगू शकतो का, या संदर्भाने काय तरतूद आहे। मुळात ॲडव्हर्स पोजेशन या सूत्रानुसार मालकी हक्क सांगताना 3 गोष्टी सांगायच्या असतात, कोर्टात 3 गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात। एक तर त्याच्याकडे 12 वर्षापेक्षा जास्त काळासाठी ताबा आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, हा जो ताबा आहे तो अखंड आहे, त्याच्यात खंड पडला नाही। आणि तिसरी गोष्ट, याच्याकडे ताबा आहे या संदर्भाने ओरिजिनल मालकास जानकारी आहे, त्याला माहिती आहे। या 3 गोष्टी प्रूव्ह केल्या आणि चौथी गोष्ट म्हणजे या ताबेदारांनी ओरिजिनल मालकाची मालकी हक्क डिस्प्युटेड करायची, ती नाकारायची आणि आता मी मालक आहे असा क्लेम करायचा। या सूत्रावर जो ताबेदार आहे त्याला मालकी हक्क मिळतो असा कायदा आहे। मग हा कायदा किंवा या सूत्राच्या आधारे हा तुमचा शेतातला गडी किंवा वॉचमॅन हा मालकी हक्क सांगू शकतो का? नाही सांगू शकत। का नाही सांगू शकत? कारण त्याच्याकडे जो ताबा आहे त्या ताब्याला कायद्याच्या भाषेत पजेसरी राईट म्हटल्या जात नाहीत, तर त्याला परमिसिव्ह राईट असं म्हटलं जातं। त्यामुळे कायदा काय म्हणतो की परमिसिव्ह राईटनी जो माणूस राहतो तो त्या जमिनीचा टायटल किंवा मालकी हक्क मिळावा म्हणून अधिकार सांगू शकत नाही। मग कोण सांगू शकतो? जो पजेसरी राईटनी राहतो तो सांगू शकतो, परमिसिव्ह राईटनी जो राहतो तो सांगू शकत नाही। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे वैरावन चेट्टीयार वर्सेस सुशीला अँड अदर्स, 2017चं जजमेंट आहे। या जजमेंटमध्ये ऑनरेबल कोर्टाने हे जे सगळे कन्सेप्ट आहेत, पजेसरी राईट आणि परमिसिव्ह राईट, या संदर्भाने सखोल विश्लेषण दिलं आहे। आणि वॉचमॅन, घरगडी किंवा शेतात काम करणारा हा बऱ्याच कालावधीपासून त्या मिळकतीत असला तरी त्याच्याकडे पजेसरी राईट नसल्यामुळे तो ॲडव्हर्स पोजेशनच्या क्लॉजच्या अंतर्गत किंवा तरतुदीच्या अंतर्गत मालकी हक्क क्लेम करू शकत नाही आणि ज्याचा ताबा तो मालक या सूत्रानुसार तो मालकी हक्कासाठी दावा दाखल करू शकत नाही। अशा प्रकारचं हे जजमेंट दिलेलं होतं, अशा पद्धतीची हे रूलिंग दिलेलं आहे। तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सअपवर जा, नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती लिहून मेसेज करा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही संपर्क करू आणि सल्ला देऊ। बाय।